रस्ता याच्या घ्या किती काम आहे पुरणच्या रस्ता म्हणलं तर तराजू काटा माप उचलून घेऊन जाते ती पाण्यामध्ये बसावं लागतं म्हणलं कशाची सोय केली आमच्याकडे नगरपालिका चांगली आहे का नाही चांगली नाही बघायचं बघायचं बर जनावर माणसं एकत्र झाले शेतकरी चिखलात बसून अक्षरशः भाजीपाला विकतात नमस्कार, मी खडतर प्रवास संपादक खडतर प्रवास यूट्यूब चॅनल धाराशिव मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या दाखवत आहे। आज आपण बाजारात आलेलो आहोत। या बाजारात व्यापाऱ्याची काय हाल आहे ही हाल आपण जनतेला दाखवणार आहेत। या ठिकाणी नुसते व्यापारी नाहीत, शेतकरी आहेत, बिचारे राबतात। वर्षभर राबणाऱ्या शेतकऱ्याला ते बसण्याची जागा नगरपालिकेने किती चांगली जागा दिली बघा। शेतकरी वर्ग जगला पाहिजे। पूर्ण देशाचं राजकारण शेतकऱ्यावर आहे। फक्त शेतकऱ्याची लूट होते, त्यांना योग्य हमी भाव मिळत नाही। या भाजीपाल्याला माती मोल भाव मिळतो। दारूच्या बाटलीची किंमत ब्रँड असते। 500 रुपये जरी किंमत असली तरी तिची जिकाशी केली जात नाही। पण ह्या वांग्याला एक 100 रुपये, 50 रुपये, 30 रुपये सुद्धा भाव मिळत नाही। जर 30 रुपयाला हे वांगे सांगितले शेतकऱ्यानं तर समोरचा व्यक्ती 10 रुपयाला द्या, 5 रुपयाला द्या, 3 रुपयाला द्या अशी चौकशी केली जाते। पण दारूच्या बाटलीला दाम दुप्पट पैसे दिले जातात। अशी परिस्थिती सरकारने करून ठेवले। कारण दारूच्या बाटलीवर करटॅक्स मर्यादेच्या पुढे लुटता येतो आणि शेतकऱ्याच्या भावाचा माल माती मोल होतो। अशी परिस्थिती आहे। यांना बसाय जागा नाही। आता पाऊस पडतोय, यांना कुठे पळावं ते कळत नाही। हे चांगल्या पद्धतीचं बसण्यासाठी ठिकाण नाही। हे वांगे दाखवतो शेतकरी। काय म्हणणं आहे शेतकरी? बोला 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 शेतकरी काय मत है? काय सरकार काय म्हणते? सरकार म्हणते हमारा देश बनना चाहिए, फिर बाजार में जगह नहीं बैठने को जगह साहब तो वो बोलते जगह बाजार में जगह नहीं बैठने को। आप महाराष्ट्र सरकार काय म्हणते? महाराष्ट्र सरकार तो क्या हाईवे पे चलता है। मग सरकार म्हणतंय की आम्ही शेतकऱ्यासाठी लढतो। लाखो रुपये शेतकऱ्यासाठी तरतूद केली। शेतकऱ्याची काय हाल आहे ही? हाल म्हणजे आता शेती एक बाजारात जाऊ द्या, पण शेती बी करण्या लागी राहील नाही। कारण सगळं म्हणजे रासायनिक आता त्यावेळेस सरकार बदलल्यावर वाटलं 100-200 रुपयानं खताचा भाव कमी होईल, पण 200 रुपयानं आणि वाढलाय शेतकऱ्याचा भाव। म्हणजे जे खत वापरला जातो ते खताचा भाव वाढला गेलाय। तर ही शेतकऱ्याची हाल आहे आणि ही प्रत्येक व्यक्तीची हाल आपण विचारणार आहेत। आपण या ठिकाणी येऊ। जागा दिली का बसायला? बोल की सगळी पावसानं निसर्गाने त्याला उत्पन्न ही नाही, ह्याला भाव नाही नीट, करायचं काय? मग नगरपालिका जिल्हाधिकारी साहेब महाराष्ट्र सरकार ते म्हणते शेतकऱ्याला लय आम्ही चांगलं अनुदान दिले, वर्षाला 6,000 दिले। एकनाथ शिंदे म्हणते वर्षाला 6,000 दिले। मोदी सरकार म्हणते कर्जमाफी म्हणते, कुठं काय अजून डुप्लिकेट आहे सगळं। मग काय नाही, भाव नाही आम्हाला ही सरकारनं काय नग आहे का? सरकार नग आहे म्हणते शेतकरी। हे बघा, हे नगरपालिकेच्या अंतर्गत येणारा बाजार आहे।
या बाजारामध्ये हा व्यापारी शेतकरी आहे आणि शेतकरी कुठून आलाय, कसा बसलाय, नाला कुठं आहे, हे खाद्य पदार्थ आहे, वांगे आहेत, भेंडी आहे, ही भाजी आहे, तांदूळ कोणची भाजी आहे ती, गोळाची भाजी आहे, या सगळ्या भाज्या नालीत आहेत, नालीत, अक्षरशः नालीत. या प्रत्येक नागरिकाकडून नगरपालिका किती घेते पैसे? 10 रुपये. 10 रुपये घेते. 10 रुपये गुणिले 2000 4000 लोक आहेत या बाजारामध्ये, किमान 5000 लोक आहेत. 5000 लोकांचे प्रत्येक आठवड्याला 10 रुपयाने हिशोब केला तर 10 5 50, जवळजवळ 50 ते 60 हजार लाख रुपयापर्यंत हा कर टॅक्स जातो 10 रुपयानं. हा 10 5 50, 50,000 का 50 लाख? 50,000. 50,000, 60,000, 50,000 नाही, किमान 5 लाख रुपयापर्यंत हा मावेजा नगरपालिकेच्या माध्यमातून गोळा होतो आणि या शेतकऱ्यांच्या, या व्यापाऱ्याच्या ताकदीवर नगरपालिका कर टॅक्स जमा करते. पण कर टॅक्सच्या माध्यमातून कसल्याही पद्धतीची सोय या ठिकाणी दिसत नाही. हे नाला आहे, नाला, हा नाला वाहतोय. या नाल्यावर जर स्वच्छ अशा पद्धतीनं बेड कॉन्क्रीट केलं किंवा कॉन्क्रीट करून या व्यापाऱ्याला, या शेतकऱ्याला जर जागा करून दिली तर नगरपालिकेचा कर टॅक्स अजून वाढेल आणि शेतकरी व्यापारी चांगल्या पद्धतीनं खुश होईल. ही परिस्थिती आज आपण बाजाराची दाखवत आहोत. हे उस्मानाबाद शहराचा बाजार आहे, धाराशिव शहराचा बाजार. या ठिकाणाहून पुन्हा हे बाजार पलीकडल्या बाजूला भरतो आणि हे नाला बघा, ही नाला कसा आहे, हे नाला इकडून बी वाहतो, इकडून बी वाहतो. या नाल्यावर कसल्याही प्रकारचं कॉन्क्रीट नाही, लोकांना बसण्यासाठी चांगली जागा नाही आणि याच ठिकाणाचं खाद्य आपण दररोज खातो. हे खाद्य जर नालीत असेल तर नगरपालिका किती चांगल्या पद्धतीनं काम करते हे आपल्याला दिसते. आपण दाखवूया बाजार अजून पुढं. हे बाजारातून असं जावं लागतंय, कसल्याही प्रकारचे रस्ते नाहीत, नाल्या नाहीत. हे रस्ता आहे बाजारात जाण्याचा. बघा नगरपालिका किती चांगलं काम करते. आमच्या धाराशिवची सुंदर नगरपालिका, एकच नंबर. गोर गरिबाला लुटणारी नगरपालिका. नगरपालिकेमध्ये करोडो रुपयाचा भ्रष्टाचार. कर टॅक्सच्या माध्यमातून प्रत्येक माणसाकडून किती पैसे घेते माय नगरपालिकेवाले? 10 रुपये. किती वेळ बसता इथं? माळवई किती? ही मालच 10 रुपयाचा आहे आणि 10 रुपये तुमचा कर टॅक्स सरकार वसूल करते. सरकार एवढा पैसा खात, त्या पैशाच्या मोबदल्यामुळे सगळी इथं बसायला कसले मुतारी पाणी घाण वाटतंय. हा मग तिथं मालवाई तिथे लोक बसून आणि त्याला कर आहे नगर परिषद तुमच्या. म्हणजे नाल्यावर बसायचं आणि भ्रष्टाचाराला लोकांना पैसे द्यायचे. ही दारू गांजा करोडोपती होते. ही नोकरीत असताना 50-50 एकर जमीन विकत घेतात आणि तुम्ही जमिनी विकता आणि शेतकरी मरतो चोरटा चढतो. अशी परिस्थिती नगरपालिकेमध्ये आहे. कसं वाटतंय महाराज? हो, ते नगरपालिकेने तुम्हाला दिलेत का बसायला जागा? खाली बसावं लागतंय. किती पैसे घेते तुमच्याकडून? 10 रुपये. हे 10 रुपयानं या बाजारामध्ये किमान 5 ते 10 हजार लोक आहेत. याचा कर टॅक्स प्रत्येक आठवड्याला नगरपालिका वसूल करते. पण हे शेतकरी वर्ग बिचारे वर्षभर तर शेतात राबतातच, पण नगरपालिकेच्या हद्दीत आल्यावर त्यांना इथं सुद्धा पाण्यात बसून व्यापार करावा लागतंय. ही परिस्थिती आहे. काय वाटते तुम्हाला? तुमच्या समोरच आहे ना ही परिस्थिती. खालून चिकोल वरून चिकोल
गिरेक येत नाही वरी, रस्ता यायला नाही वरी. बर काय काय अपेक्षा आहे तुमची इथं नगरपालिकेमध्ये? काय काय कमीत कमी मुरुम तरी टाकून द्यावा. कमीत कमी मुरुम टाकून द्यावा. तुम्हाला बसायची जागा, पाणी, संडासला इथं संडास काय नाही, बाथरूम काय आहे नाही, का, काय पाणी नाही, आहे का, बिलकुल नाही, काय नाही. सायंकाळ झाली तर एखादा पाणी विकत घेतो आम्ही 30 रुपयाला जार. बर बघा या नगरपालिकेमध्ये बसाय जागा नाही, रोड नाही, नाल्या नाहीत, सायंकाळी मुक्कामी असले तर त्यांना राहण्यासाठी निवास नाही. कसं शेतकऱ्याने व्यापाऱ्यानं राहावं अशी परिस्थिती या ठिकाणी धाराशिव शहरामध्ये आहे. हे सगळं बघा तुम्ही किती घाणीचं साम्राज्य आहे. आणि हे कट्टे वगैरे बांधून दिलेले नाहीत. नगरपालिका फक्त कर टॅक्स अवाढव्य करोडो रुपये गोळा करणारी नगरपालिका, पण नगरपालिका या गोरगरिबाला कसल्याही पद्धतीच्या सोयी सवलती देत नाही. भ्रष्टाचारी नगरपालिका, नगरपालिकेचे शिवो या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. अशा शिवोनं या ठिकाणी या नागरिकांच्या माध्यमातून या शिवोची हकालपट्टी केली पाहिजेत. गोरगरीब लोक या चिखलात राहतात, चोरट चरत आणि हे खरं मरत अशी परिस्थिती धाराशिवच्या नगरपालिकेमध्ये चालू आहे. या गोष्टीकडे जिल्हाधिकारी साहेबांनी लक्ष द्यावं. या गोरगरीब शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला पाणी, लाईट, नळ, सगळ्या सोयी, बसण्यासाठी चांगलं ठिकाण, या लोकांना आसरा दिला पाहिजेत. या लोकांना पाऊस जर आला तर येणार ठिकाणा पाहिजे आणि त्या ठिकाणामध्ये सुरक्षा पाहिजे अशी मागणी या बाजारातल्या सर्व जनतेची आहे. काय म्हणाल साहेब? 100%. हा या ठिकाणी एक सुद्धा सुविधा आठवडा बाजारच्या ठिकाणी कुठल्या गोष्टीमध्ये नाही. बर वरे कुठलं काय नाही. पाऊस आला की शेतकऱ्याने उठाचं माळ फेकून द्यायचं. बर असल्या बेकार कंडिशन मध्ये या ठिकाणी बसते ती. म्हणजे वर्षभर कमवायचं आणि इथं आणून मातीत टाकायचं. मातीत घालायचं. हा. आज सगळ्या बाजार भाव असा कंडिशन मध्ये होतो. एक पाऊस आला की त्या ठिकाणी सगळाच बाजार भाव बसतो. अशा कंडिशन आहे त्या बसायला जागा नाही. कुठे आहे जागा मला दाखवा. कसल्याही प्रकारची बाजारामध्ये जागा बसायची व्यवस्था नाही. बघा ही परिस्थिती अशी आहे. आपण बोला 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 दादा, कुठून आलात तुम्ही? मी शैलेश बनसोडे, बर. भीमनगर मध्ये बोला बोला बोला. हे जे आहे ना, हे अशा पद्धत चांगली नाही. नगरपालिकेने ह्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आम्ही भाजीपाला घ्यायला आलो. कसा घेणार तुम्ही आता? ह्या गाळातला घेणार, चिखलातला घेणार आणि पुन्हा लोकांना रोग होणार आणि ती कॅन्सरचे रोग होऊन पुन्हा माणसं मारणार. ते तसंच आहे ना. मग हे असं मग नगरपालिकेनं काहीतरी घेतलं पाहिजे. तर नगरपालिकेचं या लोकांकडे दुर्लक्ष आहे. इथं रोड नाही, इथं नाल्या नाहीत, इथं 10-10 फुटाचे छोटेसे कट्टे जर बांधून दिले, त्याच्याकडे चांगल्या पद्धतीनं सुरक्षा केली तर या व्यापाऱ्याला चांगली सुरक्षा होईल. काय बाबा कसं वाटतंय? काय आता काही करावंच लागतं की. कसं करावं लागतंय? सरकार तुमच्याकडून पैसे घेत आहे. मग हो काही सांगा. आता बघा हे सगळाच माल जर विचार केला तर 1001 रुपयाचा माल आहे. त्याच्यातला एक 200-400 रुपयाचा सकाळपासून विक्री झाली आणि ह्या माणसाला जगायचं. त्याला कोण हात लावते का? हा निसर्गाला कोण आहे का बघणार? काय म्हणणं आहे? काय म्हणणं आहे नगर म्हणजे काय झालं आता? काय मार्गच नाही त्याच्यात. काही कावच लागणार आहे बसून पावसात. बर म्हणजे पावसात सुद्धा विकल्याशिवाय गत्यंतर नाही, मार्ग नाही. काय म्हणता आजी? पावसात आहे तुम्ही, काय मत आहे? भिजत भिजत काम करावं लागते. ही शेतकऱ्याची व्यथा आहे. हे व्यापारी, ही शेतकरी चिखलात बसून अक्षरशः भाजीपाला विकतात आणि नगरपालिका या ठिकाणी कसल्याही सोयी सवलती देत नाही. हे वास्तव आहे. आपण काय विचाराल, काय म्हणाल बाबा आपण? साहेब आमची फक्त बसायची सोय करावी. सगळे त्या पावसाने बर या पावसात माळव्याची बेजारी व्हायले. सगळे चिखलात बसून आम्हाला माळव विकावं लागत. बर सगळी फक्त बसायची चांगली सोय. नगरपालिका किती पैसे घेते तुमच्याकडून? 20 रुपये घेते. 20 रुपये 20 रुपये आणि तिकडे 10 रुपये शेतकऱ्याकडे. काय बन तिकडे 10 घेतात का? 20 रुपये घेते. 20 रुपये घेतात. आता ही 20 रुपयाने किती रक्कम नगरपालिका गोळा करते? त्या रकमेतून तुम्हाला रोड, नाल्या, पाणी, बसण्याचं ठिकाण, निवास तुम्हाला सुरक्षित असणं गरजेचं आहे. काय म्हणाल या विषयावर? आहे का काही इथं? नाही काय सोय नाही. कसली सोय नाही? सोय नाही. बसायची सोय नाही, लघवीची सोय नाही, कशाची सोय नाही. बघा या ठिकाणी पाण्याची सोय नाही, लघवीची सोय नाही, बसायची सोय नाही. चांगल्या पद्धतीचे हे
रोड नाहीत, बसण्यासाठी एक 10-10 फुटाचे कट्टे नियोजित केलेले नाहीत. जर पाऊस आला तर या लोकांना कुठं पळावं ती कळत नाही. अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्याच्या मुख्य बाजाराची आहे. अरे जिल्ह्याच्या ठिकाणी एवढी परिस्थिती बिकट असेल तर ग्रामीण भागातल्या बाजाराची काय अवस्था असेल अशी परिस्थिती आहे. जिल्हाधिकारी साहेब या गोष्टीकडे लक्ष देतील का आणि नगरपालिकेच्या शिवोला काम करण्यासाठी भाग पाडतील का असा विश्वास आम्हाला वाटत नाही. पण बघूया काय करते ती. जनतेच्या हितासाठी नगरपालिका नाही तर जनतेला लुटण्यासाठी नगरपालिका आहे असंच वास्तव चित्र धाराशिवच्या बाजारात दिसत आहे. चालू आहे का? बोला बोला काय म्हणणं आहे तुमचं बाजाराचं सांगा. अहो बाजारामध्ये काय सोय आहे तुम्ही बघा. भजनवर पण तिथंच आहे आणि माणसं पण तिथंच आहे. म्हणजे चिखलात तुम्हाला जीवन जगायची पाळी आली. जीवन पण आणि त्या काय सोय आहे. होय जनावर माणसं एकत्र झाले. जनावर आणि माणसं एकत्र झाले म्हणजे जनावरांसारखीच परिस्थिती बाजारात आहे असं आज या ठिकाणी ग्राहक आलेले सांगतात बाजारामधले. पाहूया आपण काय काय सांगतात लोक. काय का औषी बाजार एवढा स्वच्छ आहे का? हे काय काय परिस्थिती आहे ते नाही बघा इथं बघायला. बर मग नगरपालिका तुम्हाला भरून येत नाही केलं कोपऱ्यात तर तशी केअर तसंच आहे. अजून काय काय सोय आहे? काही सोय नाही. पाणीची कशाची सोय काहीच नाही. रोड नाही, नाल्या नाही, काही नाही. बसायला ठिकाण आहे का इथे कुठं? नाही बसायला नाही. बर इथं अजून काय काय सोयी आहेत? काहीच नाही सोय म्हणलं तर. काहीच नाही सोय. तुम्हाला कसं काय वाटतंय झाडूवाले? मग बर बर हा करून द्यावा जरा काय सुधारणा करावी. वटा नाही, पाणी नाही, पाणी नाही. बर संडासला लघवीला काय सोय आहे का इथं? काहीच नाही सोय. आणि पाऊस आला तर बसायला काय जागा आहे का? बसावं लागतंय भिजावं लागतंय. भिजावं लागतं, बसावं लागतं. गोरगरिबाची पोट भरा येते ती. म्हणजे गोरगरीब जनतेची परिस्थिती धाराशिव शहरामध्ये बाजारामध्ये फार वाईट परिस्थिती आहे. चाललेली आहे. हा. काय सोय काय नाही. कसलीही सोय नाही. काहीच नाही. बघा धाराशिवकरांचा विकास कसा आहे. नगरपालिका चांगली आहे का? हो नाही चांगली नाही चांगली नाही नाही नगरपालिका काय सोय दुरुस्त करीत नाही. बर व्यवस्था मग काय करीत नाही. सांगाल आमदाराला खासदाराला इथल्या? सोय सगळी करा म्हणून सगळी सोय. बर बर ऐका छत्री बोला आजी माय. नाही पाण्यामध्ये बसावं लागतं म्हणलं कशाची सोय केली आमची गरीब. पाण्यामध्ये बसावं लागतंय. कसली सोय नाही. कसली नाही सोय आम्हाला. बर मग असं पाण्यातच बसावं आम्ही. मग काय मागणार आहे तुम्ही आता? आम्हाला काहीतरी नगरपालिकेनं देऊन बसायला जागा करून रोड- कट्ट्या बिट्ट्या करून द्यावं. किती पैसे घेते तुमच्याकडून? 10 रुपये घेतात 20 रुपये घेतात 10 रुपये मनमाने घेतात. पावत्या देतात का? देतात की किती रुपयाची देतात? 10 10 रुपयाची रुपयाची 20 रुपयाची पावत्या घेतात पण लोकांना पावसात मारतात. या खाटावर आहेत म्हणून सुरक्षित आहेत. नगरपालिकेने दुर्लक्ष केले नाहीतर या लोकांना रोडवर केळी विकायची वेळ आली असती अशी परिस्थिती आहे. धाराशिवचा बाजार बघा. धाराशिवचा बाजार धाराशिवच्या धाराशिवच्या बाजारात डुकराचा सुळसुळाट. हे डुकर बघा. ही डुकर मांजर कुत्रे. रोड चांगले नाहीत, नाल्या नाहीत बरं का. काय काय परिस्थिती आहे? बोलले तुम्ही आता क्या? अरे बोलो बाय बोलने के बाद काय नगरपालिकेचा रोड आहे आपल्या धाराशिवची नगरपालिका. अरे कोण बोला तयार आहे का नाही? नगरपालिका 50 रुपयाला 2 डझन नगरपालिकेने सोय केल्यात का काय? मग कसली 50 रुपये डझन? इथे रोड नाही, नाल्या नाही, संडासला बाथरूम नाही, पाणी नाही, सोय नाही. पाऊस आला तर या नगरपालिकेने लोकांनी कुठे जायचा? धाराशिव शहरामध्ये अत्यंत या बाजाराची दुरवस्था आहे. परिस्थिती फार वाईट आहे. या ठिकाणी रोड नाही, नाले नाहीत, पाणी नाही, लाईट नाही. मुकामी लोक राहिले तर त्याची कसलीही सुविधा नाही. पण निरावा शेड नाही. अवाढव्य पैसे लुटण्याचं काम मागील 30 ते 40 वर्षापासून आहे.
पण 30 ते 40 वर्षामध्ये सुद्धा या बाजारात आलेल्या लोकांना निवारा नाही, बसण्याचं ठिकाण नाही। ती मगा मी नाला दाखवला, त्या नाल्याच्या कडेला शेतकरी वर्ग बाजाराचा भाजीपाला विकतात आणि तेच भाजीपाला आपण खातो आणि म्हणूनच माणसं रोगीण होत आहेत, कॅन्सर सारखे मोठमोठे रोग होत आहेत। याकडे नगरपालिका लक्ष देईल का आणि नगरपालिकेच्या शिवोला जिल्हाधिकारी साहेब आदेश देतील का? या बाजारामध्ये सुख सोयी देण्यासाठी आदेश देतील का? निवारा मिळेल का? लाईट मिळेल का? पाणी मिळेल का? आणि चांगलं खाद्य लोकांना मिळण्यासाठी कट्टे बांधून देतील का? याकडे लक्ष आहे। बोला, बाजारामध्ये काय काय अडचण आहे? आमची अडचण जी आहे काय ते साफसफाई होत नाही, करत नाही। पाऊस आला आमचे एकदम नुकसान होते पूर्ण। साफसफाई काहीच नाही, येते ती बाया बिया झाडाला बसते ती करते ती, स्वच्छता काहीच नाही। तुम्ही थांबव जरा, मला बोलू द्या, तुमचं दुकान नाही तर स्वच्छता नाही, काय नाही, बसती चहा पाणी करते निघून जाते ती, उखार निवांत फिरवते, फक्त निवांत फिरवते ती। काय फिरवतात? काय फिरवतात? काय नुसतं खरडा फिरवला पगार हा खरडा फिरवते ती, निवांत मोकळे झाले त्यांनी। आमची पगारगड झाली, आम्हाला जेवढे शुक्रवारी शनिवारी येते ती। शुक्रवारी आणि शनिवारी येते, फक्त घराटा फिरवून जाते, कसल्याही पद्धतीची सुविधा होत नाही असं यांचं पडायला माणूस येत आहे लगेच। फक्त पट्ट्या गोळा करायला लोक येतात, पण सोयी सुविधा देण्यासाठी येत नाहीत असं यांचं मत आहे। हे बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य, धाराशिवच्या बाजारामध्ये घाणीचं साम्राज्य डुकर चरतायत। डुकर, कुत्रे, मांजरे, बैल, हलगट हे जनावरांचा बाजार आहे का माणसाचा बाजार आहे? याचा विचार नगरपालिकेच्या शिवनं करावं। निष्क्रिय कसलंही काम न करणारी या धाराशिवच्या नगरपालिकेची शिवो मॅडम, तुम्हाला या गोरगरिबाची कधी किव आली का? या बाजाराकडे तुम्ही लक्ष देतात का? या शहराकडे लक्ष देतात का? सगळेच रोड उखडलेले आहेत, मोठमोठे खड्डे पडलेले आहेत, नाल्या नाही, रोड नाही, पाणी नाही, लाईट नाही आणि सुख सोयी कसल्याही प्रकारच्या नाहीत। आपण विचारूया, माझी आजी कसं काय? आम्ही बाजारात बसला, पाऊस पडायला लागला, सगळं चिखल, कसा बाजार करायचा, कसा गिराईक व्हायचा, गरिबांना आम्ही मारायला लागल, मग त्याचा न्याय गरिबाचा कोण करणार आहे का? मग ते आम्ही गरिबाचा, तुम्हाला बसायला निवारा आहे का? निवारा बसायला निवारा नाही, सगळं चिखलात हे माल कोण घेत आमचं? मग ते आता अंगावर आम्हाला माल बसताय का राहतंय? कुठला पैसा भरायचा आम्ही गरिबांनी? मग अशी काय तर गरीबाला संडासला जागा आहे का? कुठं जावं आता? सगळे पब्लिक हा कुठं बाया माणसानं लगवेला कुठं बसायचा, संडासला कुठं जायचं, काय करायचं? हाय का न्याय गरिबाचा? हे परिस्थिती बघा, गोरगरिबाची परिस्थिती बघा। मावशी काय करावं? पावसात भिजावं का जगावं का मरावं? काय करावं? आता मरावं का मी जगावं? काय करावं? गरिबी आहे, आमच्या पाऊस पाणी नाही, का असं मरायला लागला, करून खायला होते का गिराईक इथं? कोण नाही होत नाही गिराईक। बर, मग नगरपालिका करते का काय सोयी सवलती? जागा आहे का? काहीच करा नाही। बघा, व्यापारी म्हणतात जगावं का मरावं, गिराईक कसं होईल, कसली सोयी सवलत आहे, कसे चिखलातले लोक कसे जगतील? जगण्यासाठी धडपडणारे हे माणसं बाजारात सकाळपासून संध्याकाळपर्यंत हे माणसं जगण्यासाठी धडपडत आहेत। जगण्यासाठी धडपडणाऱ्या व्यक्तीकडे नगरपालिका लक्ष देईल का? जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का? या भागामध्ये निवडून आलेले नगरसेवक तर त्यांच्यावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही। ऐका विश्वास नगरपालिकेवर, ऐका रे बाबा, ऐका नगरपालिकेवर ऐका नाही। आणि रस्ता चांगला नसल्यामुळे या चिखलामध्ये आता 2 माणसं पडलेले आहेत।
आणि नगरपालिका कर टॅक्स वसूल करण्यासाठी येते. नगरपालिका प्रत्येक माणसाकडून 10 रुपये घेते, पण त्या मोबदल्यामध्ये इथून तेवढा सुद्धा रस्ता केलेला नाही. तो नाला वाहतोय, त्या नाल्यावर स्लॅब टाकलेला नाही. आणि जर पैसे नाही दिले तर 10 मिनिटांनी आता आला म्हणलं तर तराजू काटा माप उचलून घेऊन जाते ती. दे म्हणते ते पैसे काय करायचं 10 रुपये जर नाही भरलं तर नाही दिलं तराजू काटा उचलून नेते ती. बघा जाताना नाही म्हणते नेत नाही ती. पुन्हा कोणतं उसने घेऊन देन पैसे द्या आमचं दम नाही त्यांना सोडलं की आधी पैसे दे. बघा किती स्ट्रिक्ट व्यवहार करते नगरपालिका. जर समजा 10 रुपये वेळेवर नाही दिले तर तराजू काटा या शेतकरी लोकांचा घेऊन जाते नगरपालिका. पण सोयी सवलती देण्यासाठी नाव घेत नाही, एक खड्डा साफ करीत नाही. या चिखलातून जात असताना माणसं पडतायत. एखादी म्हातारी महिला जर पडली गेली तर काय झालं बाबा? 3 माल गिरी भाई, हाँ 2 भाई 1 माल. पूरा खड्डा है, नाली का काम ना क्या नहीं, पानी का सौदा नहीं, क्या नहीं, पूरा चिक्कर है. क्या होना फिर नगरपालिका पूरा होना, क्या क्या होना? और का काम होना, चिक्कर का नहीं होना. पूरा साफ सफाई, चिट्ठी को डीलिंग करते दादे हमारा काटा घेर के जाते. बघा चिटिंग करते, काटा लेके जाते, औरदा गिर के मर रहे, खड्डे में गिर रहे, पैसा लेके जा रहे. ये सब गलत है, गलत है, ये गलत. ये पूरा होना पड़ता, इधर रोड होना, नाली होना, लाइट होना, पानी होना और स्वच्छता होना. तो नगर पालिका ने इधर आना, तो उधर से उधर जाना. चलो धन्यवाद. महिला जर पडली तर काय परिस्थिती राहील, काय नगर छान कसं वाटतंय? छान चिखल आहे. ही परिस्थिती कशी आहे साहेब? नगरपालिका ह्याच्याकडे लक्ष देत नाही. नगरपालिका म्हणाली प्रशासन आहे, ज्यावेळेस नगरसेवक होते त्यावेळेस त्यांनी काहीच केलं नाही. नगरसेवकाचं म्हणणं आता पाऊस आहे, प्रशासन आहे, प्रशासनानं दखल दिली पाहिजे. म्हणजे 5 वर्षामध्ये बघा 50 रुपयाला मोजत असलेला नगरपालिकेचा नगरसेवक 50 कोटी रुपयाची भाषा करतो. म्हणजे या गोरगरिबाला लुटूनच खातो ना. मग आता नगरपालिकेचे शिव जे आहेत त्यांनी काय करावं असं वाटतं तुम्हाला? दखल घेऊन ही आता बाजाराचा नंतर बाजारात दुसरीकडे न्यावा कुठे. बघा ही वाईट अवस्था आहे. हे बाजार सुरक्षित ठिकाणी न्यावा. बाबा आओ जी भाभी आओ आओ, कैसा है ये रास्ता? जरा दम से बाजूला निघा जरा. रास्ता ये अच्छा है क्या? गिरने के काम है पूरा. क्या रास्ता है बारिश में ऐसा रास्ता बोले तो ये ऐसे रास्ते में अगर जा रहे हैं तो ये नगर पालिका ने क्या करना जरूरी है? रास्ता विस्ता बनाना चाहिए, अच्छी सोई देना चाहिए. ये नाला इतना गंदगी है, इसके अंदर भाजीपाला अपन लेके जा रहे हैं, बच्चों को खिला रहे हैं, इससे रोग होता है. ये नगर पालिका कुछ करते की नाही? ना चलने को आ रहा है ना कुछ हो रहा. हे बघा महिला कशी आल्यात. एखादी महिला जर पडली गेली तर गडी माणूस पडला तर वेगळं, पण महिला जर पडली तर काय परिस्थिती राहील, काय नगरपालिका आहे बघा. बोला. पडलं तर ऍडमिट व्हावं लागेल. मग त्याचे पैसे देणार आहे का नगरपालिका? आणि पैसे कसे देईल? तुम्हाला जाता येते का? काय म्हणणं तुमचं? जरा इकडे तोंड करा, इकडे कॅमेरा करा जरा दमाने. नगरपालिकेने लक्ष करा. बोला नगरपालिकेने हे रोड करणं गरजेचं आहे. बघा दमाने. थांबा. एक मिनिट. हे रोड आहे आणि हे नगरपालिकेने केलेली कृपा आहे. या घाणीच्या साम्राज्यामध्ये हे सगळे धाराशिवचे व्यापारी शेतकरी भाजीपाला विकतात. सगळ्याकडून कर टॅक्स घेतला जातो, पण हे इथून जाण्यासाठी रोड सुद्धा केला जात नाही. पाणी नाही, रोड नाही, निवारा नाही. ही परिस्थिती उस्मानाबाद धाराशिवच्या या बाजाराची आहे. याच्याकडे नगरपालिका लक्ष देईल का? याकडे आता जनतेचं लक्ष आहे. नगरपालिके पैसे खायला आहे. काय खायला आहे? नगरपालिके पैसे खायला आहे. आणि ही रोड हर गोष्ट समधी त्यांच्या पैसे आहे. ही रस्ता काय जनतेची माय घालू
जनतेची माय घालू द्या. हा असं चला नाही तर काय तर करा. मरा नाही तर करा. मरा नाही तर करा ना तर तिने जिवंत ह्या म्हणजे जिवंत जीव द्या. बघा बघा ही परिस्थिती. हे परिस्थिती आजी चांगली आहे का परिस्थिती ही बाजारातली? चांगली आहे का? नगरपालिकेने हे कासातच वागायचं का आपण? उगाच आपले पैसे मतदान टाका. हा उगम मतदान टाका. लोंढे भैया नहीं हा लोणे भैया क्यों मतदान डालो. चुप मतदान डालने का. जाने का बुढ़िया खुटे गिरने का. हाँ उन्हें बोल रहे पैसे दे के मतदान करे तुमने. हमने 5 पैसे भी कौन दिए नहीं. कोई नहीं दिया. लोग लेते और तुम पैसा लेते इसलिए मत ये सोई सवलती नहीं देते ऐसे बोलते. पैसा हमने गरीबा को नहीं आता पैसा. हे बाजाराचे हाल. बाजाराचे हाल. बाजाराचे हाल. नगरपालिकेचा ताल. बाजाराचे हाल. नगरपालिकेचा ताल. गोर गरीब शेतकऱ्याचे हाल. अरे नगरपालिका मालामाल. अरे वा 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 सुंदर सुंदर उस्मानाबादची नगरपालिका. खडतर प्रवास करते भ्रष्टाचारावर वार. खडतर प्रवास करणार भ्रष्टाचारावर वार. कसं वाटतंय नगरपालिका? चांगला काही आता काय करा. हा 10 छटाक. 10 छटाक. 10 छटाक. 10 छटाक. पाहूया येणाऱ्या काळामध्ये नगरपालिका कशा पद्धतीने सोयी सुविधा देते ते. येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास यूट्यूब चॅनल या चॅनलचा मुख्य संपादक. या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र. जय धाराशिवकर.